चालले सैन्यासोबत. एक शेतकरी आवत हाकत होता. शेतकरी आवत हाकले राहता ते आवत हाकलणारा शेतकरी देखील प्रधान घ्या म्हणे. दादा म्हणे काय आमना राजा आज भयान खुश शे. पहिला जो भेटीन त्याले तो जे मागीन ते देणं शे म्हणे. मागा काय मागणं शे. जर हुशार राहता शेतकरी ते गण काय मागेल येता. म्हणजे शेतकरी हुशार गण राहतं बा, पण तो मागणारा तरी कुठेतरी कमी पडणार नाही. ते आमना शेतकरी बी काही कमी नाही येतच. हा 5 क्विंटल कपाशी 7 क्विंटल कशी करू ते आमना पण शिका. आमना शेतकरी विकलं काही येडा बिडा समजा नाही तुम्ही. शेतकरीने सांगितलं तुमचा राजा खुश आहे ना, मी जे मागेल ते द्यायला तयार आहे. म्हणले हो मागा म्हणले शेतकरी. दादा काय मागायचंय. शेतकरी म्हणे भाऊ घर ते ना डब्बा बी लई येऊन म्हणे, पुडी बी लयले म्हणे, फक्त तमाकून पुडी ना ते चुनान पुडी ना याद पुडी घ्या म्हणे. मला तेवढी चुनान पुडी आण द्या म्हणे. आता मला सांगा देणारा कोण होता. राजा. मागणाऱ्याची ऐपत कमी पडली. बरोबर आहे ना. मागणाऱ्याची ऐपत कमी पडली. मागणारा एवढा हुशार पाहिजे का. किती हुशार असला पाहिजे. एका ठिकाणी दृष्टांत वाचला. आंधळ्याला देव प्रसन्न झाला. आंधळ्याला देव प्रसन्न झाला आणि आंधळ्याला देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवानं सांगितलं म्हणले सूरदासजी मैं आप पे प्रसन्न हूं, जो भी मांगना है जल्दी से मांग लो. आंधळ्याला वाटलं देव प्रसन्न आहे म्हणे. हा पण देवनी सांगत एक म्हणे सूरदासजी तुमले डोळा नाही शेतस, मागताना हुशारीने मागा म्हणे. कसं तुम्ही एक एक वस्तू मागशात ना. माल बंगला बी पाहिजे, 2-4 प्लॉटी बी लेवाय जायला पाहिजे, शेती विकत लेवाय जायला पाहिजे, 2-3 4 व्हीलर गाड्या पाहिजे, हो मन बायको नांगोर 2-4 तोडा सोनं पाहिजे. असं नाही चालणार. मग एका शब्दात मागायचं. एका शब्दात मागायचं. आंधळ्याला देव प्रसन्न आहे. एका शब्दात मागायचंय. बघा मागणारा हुशार असला कसं मागतो. आंधळ्यानं मागणी मागितली. देवा एका शब्दात मागायचं म्हणले हो. एका शब्दात मागितलं आंधळ्यानं देवाकडे. मागणी मागितली. देवा एका शब्दात मागतो लक्षपूर्वक ऐक म्हणले. सांगा सूरदासजी. देवा मला दुसरं तिसरं काही नको देऊ, मला फक्त माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय. काय मागितलं. माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मला बघायचंय. बघा ना एका शब्दात मागायला सांगितलं. एका शब्दात किती मागितलेलं आहे फोड करून सांगतो. आंध्याने मागणी मागे मना नातूना डोक्यावर मला राजछत्र धरेल दखनशे. पहिले त्या बाबा आंध्याशे चांगला पीर राहणार 40-40 न वहिनी. अहो बाबा आंध्याला पोर कोण देईन. मागताना बघा बरं मागताना कशी हुशारीने मागितलं. आंधळा देवा माझ्या नातूच्या डोक्यावर मला राजछत्र धरलेलं बघायचे. आता देवाला आंधळ्याला बायको करून द्यायची. आंध्यानं लगीन बी कर देणं शे. हा आणि लगीन व्हानंतर त्याला पोऱ्या व्हायला पाहिजे आणि पोऱ्याना नातू म्हणजे पोऱ्याला बी पोरगा व्हायला पाहिजे. म्हणजे आंधळाले नातू व्हायला पाहिजे आणि तो नातू राजा व्हायला पाहिजे. राजान डोक्यावर राजछत्र धरेल दकान करता डोळ्या बी दिदे. एका शब्दात किती मागितलं. पहिलं तर आंधळ होता मंदिराच्या समोर भीक मागत असेल, पण देवाकडनं लग्नही करून घेतलं. लग्न करून नुसतं भरोसा देव कवय पोऱ्या देऊ. पोरगा बी होई गया. नुसतं पोऱ्यात नाही नातू बी होई गया आणि नातू राजा बी होई गया. आणि राजाना डोकावर राजछत्र धरेल दकांसाठी डोळ्या बी मागेले. मागणारा हुशार असावा. विठ्ठल माझ्या वडिलांची मिरासे गा देवा. अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. तुझ्या चरणाची सेवा त्यांनी केली. त्यांच्या कर्जातून अजून तू उतराई झालेला नाही. या मला मागायला सांगतो मला काय देणार आहे तू. अरे तू अगोदरच माझ्या परिवाराचा कर्ज बाजारी आहे. माझ्या पूर्वजांचं एवढं पुण्य तुझ्याकडे शिल्लक आहे, त्याची परतफेड तुझ्याकडनं झाली नाही. मला काय मागायला लावतोय. काय अधिकार असेल तुकोबारायांचा. किती अधिकार असेल नाही का. हो हा पण कसा आहे. हो देणारा जगना मालक आहे तरी सुद्धा उपाधी करा ना तुकोबारा आहे. तू काय दिशी म्हणे. कारण देणाराही तसा आहे मागणाराही तसा अधिकाराचा. आपल्याकडे जर कोण माग आलो ना यास ना जाऊ द्या तुम्ही बहिणीसो मापला रास ना ते पावशेर ना बाबा पावशेर ना मापला. मग पीठ मागायला जर बाजून बाई ना ताई आमच्याकडे पाहुणे आले हो कणिक संपले जरा पावशेर कणिक मिळेल का. मन माय ते कणिक असं बुरबुर आहे टाकत. बरं वाचाडीन पावशेर कितला वाचाडी मूठभर वाचाडी. त्या मूठभरवर काय काय तू बंगला बांधलीशी का. हा असं बुरबुर आहे पावशेर बरंच. अरे काय येडावी झालेत लोके संसार मग बाप बाबा हिशोब ना बाहेर येडावी जायचे बाबा लोके माऊली बाबा इथला येडावी जायचे. म्हणजे मी असं म्हणत नाही कारण मी जे कॉनलेस मी कसं काय सांगतो लिहू नका असं. पण बा थोडं कुठेतरी दर सोडवी करायचं बाबा असं. इथली बार काही लोके संसार मग इथला येडावी जायचे. एक म्हातारा सिरियस होता.
डॉक्टरने सांगते ना म्हातारा तास 2 तास मग मरीन भो असं सांगेल वर म्हातारा मरण टाइमले पोरे म्हणे डॉक्टरने ते सांगते ना आपला पप्पाना टाइम होई जायला शिकू असं हा ते पप्पाना ते लेंडर पुसवा माशी मग पप्पा असं असं का कराय ना मग पोरीले समजणार अरे आपला म्हाताराने कुठेतरी काहीतरी दपाडेली ते सांग राय ना म्हणे कोणतं पप्पा म्हणे कोणतं म्हातारा असाच करे आता का दाखला म्हणे ओ आता ना बितडा मा दाबेल रे कोण म्हणे बितड अख्खं बितड पाठ टाक काहीच सापड नाही मोठा म्हणे तुला ते नाही आता ना सांग राय तू तुझा ताना पाठ टाक म्हणे आता ना बी बितड बट्ट कोरी कोरीन पाठ टाक म्हाताराला म्हणे पप्पा दोन्हीकडे ना बिता पडी घ्यात काहीच सापडणार नाही नेमन सांग ना कोटी असे कोरे म्हणे आई काय सुधरू द्यावं नाही भाऊ म्हणे डॉक्टरले बोलाव डॉक्टर साहेब म्हणे काय म्हातारा असं असं कराय ना फक्त म्हाताराने सांगितलं कोठे काय ठेवले इथलांसाठी 2 मिनिटं बोलायला पाहिजे काही करता येईल का डॉक्टर म्हणे भाऊ एक इंजेक्शन हे 40,000 रुपये लागतील म्हातारा 2 मिनिटं बोली 40 लिहिल्या पण इंजेक्शन द्या म्हणे 40,000 ना इंजेक्शन देणं या पोरेले अशी असा जाऊ द्या 40 कितला ठेवलेत काय ठेवलेत म्हाताराला इंजेक्शन दिलं म्हातारा बोलायला लागणार खाऊ पप्पा कुठे काय ठेवले कुठे काय ठेवलं नाही रे येडा सोन ती बाजूनी बहीण बिगरी चारण म्हणा पाहिजे गायनी लय जायले ते मागे पीठ गायन गायनिंग करता दोन्ही बितडा पाठ टाका 40,000 इंजेक्शन पी वायबार कितला संसार मग येडात असं काहीतरी कर्तबदारी करायची की देवाच्याकडे आपली उदारी असली पाहिजे मागायची देवा माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे तू कवर आहे ना देवाचा प्रश्न आहे देवा तू कवर आहे तुमचा आमच्याकडे शिल्लक आहे मला माहिती मान्य आहे पण कमीत कमी आम्हाला पुरावा एखाद्या शब्दात सांगशाल का तुमच्या पूर्वजांनी काय असं केलंय माझ्यासाठी जे पुन्हा अजून शिल्लक आहे तुमच्या पूर्वजांनी काय केलंय ऐकायचं का ऐका मग अभंगाच्या दुसऱ्या अरे माझ्या पूर्वजांनी काय केलंय तुझ्यासाठी ऐकायचंय का देवा हो म्हणा बापरे यश नाही तू बापी कोता बलिली ना बोलू नका त्यातले असं वाटणं आमले जितार गो महाराज आई तुमनं म्हण नाही रे आप्पा आई देवनन तुको बरायना संवाद रे ओ काका काही कासे ना पण पोरग गोड दिसतंय राव तिला भारी पोरग आहे हा आणि विशेष म्हणजे तू कीर्तन बोली राही ना ते जाऊ द्या पण त्यांना गंध देखील पहिले हा कपाळावरचा गंध बघा नाही वाडा राहू द्यायचा आईच आपलं प्रतीक आहे भाऊ ओरिजिनल येतो बिगरटी येणार राहत नाही ज्या लावतात नाही त्यातले समजे जायला पाहिजे म्हणणं काय एकाही हिंदूनं बिगर टिळा लावायचं राहायचं नाही दादा आता म्हणे माया बिचाऱ्या एक बी बाई बिगर टी यांदी कस का बिगर कुंकुनी दिकस का हा ती आपली संस्कृती आपला धर्म ना नेम आहेत तेवढं पाळायला पाहिजे आता तुम्ही कोणीच बोलतात ना का इथला टाला म्हणा कारण तुमले असं चांगलं म्हणते ना का तुमले असं किडा पाडशात तुम्ही बोलतात ना का ते प्रत्येक हिंदूच्या कंपाडावर थोडा का असे ना गंध लावलेला असला पाहिजे ती आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि प्रत्येकानं स्वाभिमानानं लावलं पाहिजे बाकीना सांगतस गोहत्या बंद झालीच पाहिजे गोहत्या बंद झालीच पाहिजे ओ गोहत्या बंद करणारा आता बंद करायची आहे ना मग दुसऱ्या लोकांना बोलण्यापेक्षा मला असं वाटतं गायी पाडणारा कोण आहे माऊली बाबा गायी कोण पाडतं माया हो गायी कोणा पान येत असतं शेतकरीच पान बरोबर आहे ना मग गायी शेतकरीच पान त्या कापणारा हीच काही लय जातं का मग अरे त्यांना बोलण्यापेक्षा आपल्या विकणाऱ्याला थांबवा ना विठ्ठल विठ्ठल पण असं आहे ना बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बाबा गुरुजी भाईदास बाबा बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बोलासारखा पण म्हणा एकला तोंड पडतात आणि खरं जर बोलायला घेत मुकलाले पचत नाही खरं जर बोलायला घेत सगळी माहिती सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शिरा असं हा खरं मुकलाले पचत नाही त्यामुळे आपण बोलतात नाही मग आपलं काय उन्हा वावर बरं वाईट कसडी कुसडी निघ जाऊ 2 तास खरं जर बोलायला वाढे मुकलाले दणका लाग जाई विठ्ठल विठ्ठल हिंदू धर्मातल्या प्रत्येक तरुणांना कंपडाला गंध लावला पाहिजे या पोरानं माझ्या 5 मिनिटं वाढवले राव आणि बोलणंच पडीन माले तुम्ही बी बहिणी स्वान विवाहित स्त्रीनं कंपड बोलू नका माय बाप कंपडाला थोडा का ना कुंकुना बोट ठेवत जा बहिणी स्वान तुम्ही टिकल्या लावू नका असं मी म्हणणार नाही टिकल्या जरूर लावा
पण टिकलीन काले थोडंसा का बाई ना कुंकुना बोट ठेवले जाऊ बहिणी सोन, बरोबर आहे ना. कुंकूचा बोट ठेवायचा माया हो. कारण तुम्ही जो शृंगार करतात ना, हा तो जो शृंगार असतो ना त्याच्या मागे काही ना काही कारण आहे. तुम्ही म्हणसान महाराज काय कारण आहे? आपल्या धर्मातल्या स्त्रियांनी जो जो शृंगार केला त्याच्या मागे, प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहेत. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही कपाळी कुंकू लावतीस बहिणी सोन, टिकली लावतीस, कशी राहते? गोल राहते, बरोबर आहे ना. कुंकू गोलच का लावला जातो किंवा लाल टिकली गोलच का लावली जाते? काय कारण आहे त्याचं? हाई अभंगना व्यतिरिक्त मटेरियल सांग ना तुमले, यांना ना अभंगना काही संबंध नाही. मध मग थोडं बिवार पडेल म्हणे चाचे चाचे तोरलाई देऊ असं चालू आहे म्हणा. कुंकू गोलच का लावला जातो? कारण विवाहित स्त्रीचं भाव असा असतो की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू किंवा गोल टिकली लावली जाते, बरोबर आहे ना. हो, प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहे. अजून तुम्ही कानामध्ये ते तोंगल घालतात, तोंगल, हा तुम्हाला जुन्या बाईशला करमपूल असंच ना कानात घालतात ना तुम्ही. कानातले ते का घातले जातात माया हो? फक्त आपण सुंदर दिसावं म्हणून का? फक्त सुंदर दिसावं म्हणून नाही, त्याच्या मागचं कारण सांगतो. आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या कानात तोंगल घातले जातात, त्याचं कारण असं, ताई तुझं लग्न होतं या, आता तू सासरी जाणार. सासरी गेल्याच्या नंतर तुझ्या देर बद्दल, तुझ्या जेठ बद्दल, तुझ्या सासू बद्दल, सासऱ्याबद्दल, देराणी बद्दल, जेठाणी बद्दल जर कोणी काही बोललं तर उजव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन ऐकायचं, डाव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन सोडून द्यायचा, वाद करायचा नाही. हे तोंगल बाईला शिकवतात, बरोबर आहे ना. आपण सांगच तुम्हाला ते नाकमा फुली रास बहिणी रास ना, नथ असते, फुली असते, असते ना. तुम्ही काहीच बोलू नका, तुम्ही यासले विचारास जास्त नववी जायला त्याने सांगा ना. बाईचा राग कुठं असतो? हो बोलताना तर केल्या रे तुम्ही बाया येईल नाही त्याच बोला रे, नाही ते बरेल गरम दाती गुज जाय रे काका. बाईचा राग कुठं असतो दादाश्री? नाकावर. ती नाकमानी फुली सांगस, ताई कितल्या बी उपाध्या कर, कितला बी वादविवाद कर, राग धरीन चालणार नाही, राग आटेच तांबांना पडी संसार तुला या गरमाच करण्याशी ती फुली बाईला शिकवून देस. आपण सांगस मापा बट मटेरियल शे पण काय काय सांगू असुविधा इथलं सावटं वाढेल रास काय काय खावर काय काय नाही, मग ते फराळ सुद्धा पुरी होत नाही, ते बी ताटमा सोडील पाहिजे ना पडस. गळ्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र घालतात, बरोबर आहे ना. लग्नामध्ये तुम्हाला मणिमंगळसूत्र दिले जातात नवरदेवाकडनं. ते मणिमंगळसूत्र नुसतं हाऊस म्हणून घालायचं नाही. काही काय बाया नाही माय डिझाईन म्हणजे आणि जुनी वेगळी आहे ते नाही होत आई. त्यामुळे ना ते मेणबत्ती नाही ना त्याही लायलो मेन भरली मग दाबावतात नाही त्या. खरं कारण ऐका, मणिमंगळसूत्र का घातलं जातं माझ्या माया हो, लक्षपूर्वक ऐका आणि करता आलं तर स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना, माझ्या बहिणींना सांगतो, मायाच न घ्या ते बहिणीसले सांगण्याचे, कारण तेच ना काय बिचारीच ना संसार वय घ्या तिसले बोलीचे फायदा नाही. तरुण बहिणींना सांगतो, मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना, मणिमंगळसूत्र बाईला उपदेश करतो. मणिमंगळसूत्र म्हणजे काय, तुम्ही दोन डोरले असतात, बरोबर आहे ना. 2, 4, 5 ज्याचे पैसे असतील त्याचे 10, 15 सोन्याचे मणी असतात आणि त्याच्यामध्ये काळे मणी असतात, बरोबर आहे ना. ते मंगळसूत्र बाईला सांगतात, ताई तुझं लग्न होतंय ना, आम्ही सोन्याची डोरलं, सोन्याचे मणी आणि साधे मणी असतील आणि काळे मणी असतील, सगळे एका दोरात राहतोय ना, तसं तुला परिवार धरून एका घरात राहायचंय. ते मणी मंगळसूत्र बाईला उपदेश करतं. पटील आहे ना बहिणीचं. हा मग या पटाना जे कॉनलेस ना मी आता लास्ट वाला सांगतो ऐका. तुम्ही साखरपुडा झाल्याच्या नंतर साखरपुड्यामध्येच तुम्ही चाळ आणतात नवरी पोरगीला, बरोबर आहे ना. चाळ आणतात ना, पैंजण काय म्हणतात तुमच्याकडे, साकड्या. हा त्या साकड्या असतात का, साखरपुड्यामध्ये साकड्या घालतात तुम्ही. प्रत्येक साकडीला आहे ना घुंगरू असतो, घुंगरू दोघं बाजूना. त्या साकड्या बाईला सांगतात, ते चाळ मधले घुंगरू बाईला चालत असताना सांगतात, ताई आता तुझं लग्न होणार आहे, जरा जपून पाय टाक, कारण जीवनामध्ये जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल आणि डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईल. ते चाळ मधले घुंगरू बाईला उपदेश करतात. हा शृंगार आहे, हा शृंगार आहे. हा नुसता शृंगार करायचा म्हणून करायचा नसतो, त्याच्या मागे काहीतरी शिकण्यासारखं आहे. हा पण घेता आलं पाहिजे. विठ्ठल माझ्या पूर्वजांनी उपवास केले, तापवास केले, तुझं मंदिराचा धारवंटा राखला, इतकं सगळं केलंय म्हणून आमचं काहीतरी तुझ्याकडे शिल्लक आहे. हा मग साधकांनी सुद्धा प्रश्न केला असेल कदाचित आपल्याही मनात याचा, उपवास तापास आम्ही बी करतच, उपवास ते आम्ही बी करतेच, आमनं बी देवांकडे लिहिणं आहे का, पण आपला उपवास माने संतास ना, उपवास मग घालता परक्ष बहिणीसोन आपला उपवास. तसं तर यशले हा तुम्हाला उपकार मानायला पाहिजे, कारण तुम्ही बी एक उपवास करतस यशनासाठी. कोणता उपवास राज बहिणी म्हणतो, यासना करता करतस तो वट सावित्री, तिना नंतर आको यश हारतालिका. हारतालिका ना व्रत कोणी कोणसाठी करेल होता बहिणीस्वन,
बेकार हुशार आहेत म्हणे माया बी आणि बहिणी बी धडाधड उत्तरे दिला ना. हां, पार्वती मातेनं केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. पार्वती मातेचा पण न होता की शंकर भगवंत योच पती मला पुढच्या जन्मात भेटले पाहिजे, तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. बरोबर आहे ना बहिणी सोन? वा. मग मनातूनले प्रश्न आहे, जर पार्वती माताला वाटत होतं तोच नवरा भेटावा म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका, आठ बसेल बहिणीच नाही कोणती कोणती बहिणीले वाटत सावध नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे, वर बोट करा बहिणी सोन. हो सोनचिडी सोन, अजिबात लबाड बोला नाही. मला माहिती प्रत्येक नगरमा किडा राहतच. कोणी सांगा आणि मला कोणी शिकाळा नाही. तुम्ही कितला का बारी 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 सांगतात मन नवरा असा मन नवरा तसा. कारण समोरासमोर घरी होतात म्हणे. एक घरना नवरा बायकोशी रोज भांडण होय आणि समोरला घरना नवरा बायको मन हसत खेळत राहत. हाऊ भाऊ विचार करे मी बायकोनं मन सारखं वागस तरी मन बायको दिनभर मग 3 डावलोड्या करत. हाऊ भाऊ बायकोन सांगे असं कसं वागत असेल म्हणे. यान बायको बी नाव बी हसतच राहस म्हणे. याना पण काहीतरी मंत्र शिकणं पडेल म्हणे. भाऊ आता आहे रे म्हणे. काय मी अख्खं बायकोनं ऐकस तरी मन बायको दिनभर मग 3 डाव भांडण करस. तू असं बायको सांगे कसं वागस रे. तू बिनतून बायको बी हसतच राहस. तो म्हणे दादा मना बी घरमा दांगडो शे पण मी जगानी पद्धत बदलाई टाकेल शे म्हणे. कसं रे. काही नाही म्हणे आमना घरमा जर दांगडो आहे ना मन बाहेर आणता आणता लाटणं वडी फेकस नाही. लागी गे ते ती असंच नाही लागणं ते मी असंच म्हणे. पण दांगडो ते प्रत्येक ना घरमा शिवा सांगानच नाही. कारण गलीमाई फिरो ना तो समजे जात बाबा. गलीमाई फिरो ना 100 गरेस माई एक आवाज निघस. 100 गरेस माई कमीत कमी 99 गरेस माई एक आवाज निघस. कांदान्य म्हणतो राई राई नो दुसरी राती ना काही देणी घे जाती हो म्हणा पाव. मग आता मला सांगा बहिणी सोन हरतालिका का करती सो सोनचिडी सोन तुम्ही. हो हरतालिका वाल्या बहिणी सोन म्हणे मोठी भाऊ जाईये 2 दिनात लढाई व्हाल नवरा बायकोच नाही आम्ही जेमतेम आवरत्यास ना दांगडो सांगे सौरी जेवाड. 3रा दिनला हरतालिका. मोठी भाऊ जाई बोलाना बी हिंमत होत नाही. मायसारखी भाऊ जाई काय बोलाना म्हणतं मन चुलत भाऊ जायशे सख्खी चुलत भाऊ जाई. ते ताट बीट गली माई जाई राही नाही म्हणतं वहिंजी काय भाऊ म्हणे. कोट चालणार म्हणे महादेव मंदिरवर. म्हणतं काय शे आज. हाय आबा तुमले माहित नाही म्हणे हरतालिका शे नाव भाऊ. असं आहे का म्हणता उपास कोण करता रा. प्रत्येक बाई दरच म्हणे. तो म्हणता कसांसाठी म्हणे तोच नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे. म्हणतं तू ते करून देईन सांग राही ना आठे भेटणार वर नको भेटतो. माग त्यालाच मागी राहिली म्हणतं. मन भाऊ जाय म्हणे तसं नाही भाऊ म्हणे इथलं बिघडेल कुष्ट आहे म्हणे चांगलं ठोकी टाकी सुधारेल आपण दुसरा खत बदलावत बट आईच पुढे मागे ठेवच म्हणे. आपल्या उपवासामध्ये आणि संतांच्या व्रतामध्ये जमीन और आसमान का जितना अंतर आहे ना तेवढा अंतर आहे. तुकोबारायांनी सांगितलं माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. पण तुम्हाला मला प्रश्न करावा वाटतो बरं का. सांगताना सुद्धा तुकोबाराय स्वतःचं नाही सांगत पूर्वजांचं सांगतात गुरुजी. हा माझ्या वडिलांची बोल नका माझ्या वडिलांची हो माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात. बोलू नका बोलू नका. आई बहिणी बी चक्कर मा पाठ गेलो तर मला सुधरीत राहील त्यांनी पोरशे का पोऱ्याशे. आता नेमकं उलटा असं शेती बहीण पोरे पोऱ्यान गद्दी कस मी पोरे आहे पोरणी गद्दी कस सत्यानाशे सता सत्यानाश काय करी माणूस. माल जेवता जेवता काम फुट राहता एक दादाशी सांग म्हणे आई पोरे म्हणे ओ भाऊ कोण म्हणेन पोरशे असं. हा जर मी सांगा ना बाकी ना येडाय जाणं काय विचार विराय ना जा. हो पण खरंच एखाद्याला मानून भगवंत असं सौंदर्य देऊन देतो. त्या दिदीला बघून मला इतका आनंद झाला. हो आणि असं नाही ती बहीण अशी डॅन्सर विषय ना ती बहिणी जटर राहा मला एक बुकामा मुक्का बी कट्टा की. हा काय महाराज सोपं नाही दे पोर जात नाही एवढं वातावरण बनवणं एवढं सोपं नाहीये. आणि ताई तुम्हाला जर एवढा सपोर्ट असेल तुमच्या मायबापानं तुम्हाला जर अशी परवानगी दिली असेल तर तुमच्या मायबापांना श्रीमंत मनाचं म्हणावं लागेल. कारण मायबापांच्या सपोर्ट शिवाय पुरी काहीच करू शकत नाही. हा मायबापांचा सपोर्ट असला पाहिजे चांगल्या कामांना. चांगला कामले सपोर्ट करू बहिणी जुवान. हा असं जर काम करत असेल ना पोरगी तर नक्की सपोर्ट करायला पाहिजे. बाकी नाही माया वय व पिंटी येतात ना रूम तुला मोबाईल काय को करा ना दखव पिंटी मोबाईल ना सांगे कोक असतं ते. चांगला कामेच ना सपोर्ट करू. हा चांगला कामेच ना सपोर्ट करू. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी जर ठरवलं असतं स्वतः ग्रंथ लिहितात त्याला वेद म्हणलं जातं. हे तुकोबारायांचा अधिकार कमी असेल का त्यांचं पुण्य कमी असेल का. बरं
स्वतःचा सांगत नाही देवा, अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक काय म्हणतात. पण खरं सांगू का, आता मला सांगायला आवडेल, पूर्वजांची ठेव म्हणजे पूर्वजांची म्हणजे वडिलांची ठेव. हो, वडिलांची ठेव सांगतायत, स्वतःच काहीही सांगत नाही या. विचार संतांच्या म्हणून पूर्वजांबद्दल आस्था आहे, आदर आहे, प्रेम आहे, बरोबर आहे ना. नाही तर आपण आजच्या तरुणांना सांगतो तुकोबा आहे स्वतःच्या बापाचं, हो स्वाभिमानाने सांगता माझ्या पूर्वजांची माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे देवा. स्वतः स्वाभिमानानं सांगतायत तुकोबा आहे. आताचे तरुण जर 4-5 मित्रांमध्ये गप्पा मारत असतील, अचानक जर बाप उन्हा ना, तरी बापले सुद्धा सांगतात वा तुम्ही घर जावं व घर जावं. खाबर बावड्या नाही रे, आमना त्याला सुधरत नाही, काय बी बोल पडत व घर वर. बाकी नाही इथला 1.5 जण आता मंजुडी सुद्धा सांगतो महाराज काय सांगू तुमले, गण करू असं वाटत, गण चांगलं करू असं वाटत, पण आमना म्हातारा चांगला नाही शे, आमना म्हातारा चांगला नाही शे, आमना म्हातारा येडा शे. बाकी ना ते बोलायला तोंड समजते ना, आमना म्हाताराला अक्कल नाही असं बी सांगणार राहतच. भाऊ तुन म्हाताराला खरंच अक्कल नशील रे दादा. म्हणे कसं काय महाराज, तुन म्हाताराला अक्कल राहते, तुला कसाला जन्माला घालतात. बापात दोष काढणारी अवलाद जन्माला आली तर तुकोबरायच्या तिलात लावून सांगतात माझ्या वडिलांची मिरासी का देवा. हो, वडिलांबद्दल स्तुती करतायत. मला सांगायला आवडेल, पण आता विषय असा आहे की टायमीचा पण किती वाजले हो, आहे असं शे सरी घ्या टाईम. काय करी माणूस, आता एकला माणूस काय करी हो. गाडी चालवता म्हणा मित्रांनी कॉलेजने पुरी जाई त्यात पुरी गर्दी होती, ब्रेक काय दाबाय ना बाबा, डायरेक्ट पुरीच न जायची गाडी घालते नाही. 1-2 पोर उपटाय की बाकी ना राग माझा खा लागणार, महाराज डायरेक्ट मारायला तयारी. आमने मैत्रिणीसले गाडी ठोक दिली बा असं. महाराज पुढे सांग हो बहिणी सोन मी काय मुद्दाम नाही ठोक म्हणे, मी एकला गाडी चालाय राहू, मोटरसायकल एकला चालाय राहू, एकला काय करू म्हणे, एक्सिलेटर दाबू काय करू म्हणे, ब्रेक दाबू काय करू म्हणे. सुधरत नाही माणूस कवय काय सांगू असं. तसं आता मला असं होई की तुम्हाला 9 ते 11 कीर्तना टायमिंग होता, ते 11 वाजे घ्या, पण मला आय बी याद ठेवू नाही की मी 10 मिनिटं लेट यायचे. हा आपलं तत्व आहे, आपण फुकटनं कोणाला येतच नाही आणि कष्टानं सोडतच नाही. तुम्हाला अजिबात ठेवावं नाही. विठ्ठल पण आता काय ना तुकोबा राही तर सांगतायत माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधक भगवंतानं तुकोबारायांना सांगितलं तुकोबाराय तुमच्या पूर्वजांनी काय केलं म्हणलं, उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी. मग आता बघा तुकोबारायांनी देवाला परिचय देताना सांगितलं देवा ऐक ना, माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे, आणि जर का मी तुझ्याकडे मागणी मागितली आणि तू द्यायला कमी पडला तर यात माझी आबरू जाणार नाही. आबरू माझी जाणार नाही, यात आबरू तुझी जाणार आहे. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो लक्षपूर्वक ऐका. आता सप्ताह कमिटीवाले सप्ताह करतायत, सप्ताह कमिटीवाल्यांनी सप्ताह केलाय. जर तुम्ही पावती फाडायला जातात, पावती घ्यायची आणि अपेक्षा असते आप्पा त्या नाना मोठा बो कोणतरी आपले 51,000 1 लाखनी पावती देईन बुवा, मोठा बंगला आहे बो, पैसावाला माणूस आहे, 5-50 हजार लाख रुपये दिटा की त्यांना बरोबर या सप्ताह उभा कर देतच आणि जातच पावती देवाले. साहेब आपलं सप्ताहाचं नियोजन आहे, पावती साहेब इथला वजन मग सांगत पंक्तीमध्ये काय काय आहे भंडारा, मग काय बनवणं शे या सांगता काय नाही, मसाले भात बीत असं छोटं मोठं करता नाही वजनात करा, काय लागलं मला सांगा. अरे जे करायचं ते करा, काय लागलं तर मला सांगा. म्हणे पावती ती फाडल्या करा 151. आता मला सांगा याने कितली विसरी म्हणती होई, आपले काय गाण ठेवणी शे का. हा एवढे पैसे आहेत ना, हा म्हणत असं 151 करा. समजा सप्ताह कमिटीवाले वाद करण्यापेक्षा 151 लईश येतच आणि चौकमा चांगला बी बसेल राहतच नाही, वाईट बी बसेल राहतो. चौकमाना 2-4 टोल्या पुरेश ये सप्ताह कमिटीवाला लिहिजारो काय राहतात या बंगलावर काय देणार पावती लेवाले. हा भो कितला देणार रे 151. आता या टिंगल करणारच नाही ऐका नंतर. आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, टिंगल करणारा जर टिंगल करेल तर इज्जत कोणाची जाईल, पैसा देणाऱ्याची का घेणाऱ्याची. देणाऱ्याची, बरोबर आहे ना, देणाऱ्याची. तसंच तुकोबा